वळूयात पुढच्या महत्त्वाच्या पुण्याच्या बातमीकडे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल पोलिसांच्या रडारवर आहे। शिवानी अग्रवालनं ड्रायव्हरला भावनिक ब्लॅकमेल करून तिच्या मुलाचा सर्व दोष स्वतःवर घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे। तसंच ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी शिवानी अग्रवालनं दबाव टाकल्याचा सुद्धा आरोप आहे। शिवानी अग्रवालला अटक होण्याची त्यामुळे शक्यता दाट आहे। पोलिसांकडून शिवानी अग्रवालचा शोध सुरू आहे, मात्र शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे आता संपूर्ण कुटुंबच या सगळ्या फेऱ्यामध्ये आलेलं पाहायला मिळतंय। एका अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी घरचे सगळेच म्हणजे आजोबा आणि वडील हे तर दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर ते ताब्यात आहेतच, पण आता आई सुद्धा या सगळ्यामध्ये आहे, कारण आईवरती सुद्धा भयंकर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत। एक तर ड्रायव्हरला तिने आधी इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं की माझा अल्पवयीन मुलगा आहे, त्याच्यावरती कोणताही दोष येऊ नये म्हणून तूच गाडी चालवत होतास असं दाखव, हा एक प्रकारचा त्याच्यावरती ब्लॅकमेलिंगचा आरोप आहे। आणि दुसरा म्हणजे ब्लड सॅम्पल रक्ताचे नमुने जे बदलण्यात आले त्या दुसरं रक्त कोणाचं होतं हा सवाल वारंवार केला जात होता। तर आता ते रक्त आईचं होतं का या संदर्भात ही माहिती ही पोलिसांच्या हाती लागलेली आहे आणि म्हणूनच पोलिसांनी तातडीनं शोध घ्यायला सुरुवात केली आहे। मात्र आता शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये आता पूर्ण कुटुंब या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन उभं राहत आहे, कारण ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका लपवण्यासाठी सगळे प्रयत्न हे अगदी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत केले गेले होते का याचा ज्यावेळेला पोलीस तपास करतायत तेव्हा धागे दोरे हे हाती लागतात आणि पूर्णच्या पूर्ण कुटुंब या फेऱ्यामध्ये अडकलेलं असल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे शिवानी अग्रवालला कधीही अटक होईल अशी शक्यता आहे, कारण सध्या शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल आहे।